नमस्कार. गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावरती काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते फोटो आहेत दीक्षाभूमीचे. दीक्षाभूमीच्या आजूबाजूला खोदकाम करताना लोकं दिसत आहेत किंवा आजूबाजूला खोदकाम चालू आहे आणि या प्रकारचे फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर काही ठिकाणी असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी विचारलं हे खोदकाम का चालू आहे, तर त्या ठिकाणी असं सांगण्यात येतं की हे खोदकाम जे आहे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी चालू आहे. परंतु त्याचसोबत आता वेगवेगळ्या बातम्या देखील समोर निघून येत आहे. दीक्षाभूमीच्या आजूबाजूला जे काही खोदकाम चालू आहे, जवळपास 1 ते दीड महिन्यापासून जे खोदकाम चालू आहे ते अंडरग्राऊंड पार्किंगसाठी चालू आहे. जागतिक वारसा असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला लागूनच अत्यंत खोलवर खोदकाम केले आहे. त्यामुळे या भव्य स्मारकाला कधीही धोका होऊ शकतो किंवा ते कधी क्षतिग्रस्त होऊन दुर्घटना होऊ शकते. मुळात या ठिकाणी ज्या अंडरग्राऊंड पार्किंगची काहीच गरज नाही असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु त्याहूनही सर्वात मोठा धोका जो आहे तो सांगितला जातोय बोधिवृक्षाला. कारण श्रीलंकेहून आणलेलं बोधिवृक्ष जे आहे त्याच्या आसपासच ते खोदकाम चालू असल्यामुळे ते कधी क्षतिग्रस्त होऊ शकतं. कारण ते खोदकाम चालू आहे ते त्याच्या मुळांना धोका देऊ शकतात. तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या समोर निघून येत आहे. तरी चला पाहूया दीक्षाभूमीचे सध्याचे व्हिडिओ नेमकं त्या ठिकाणी काय चालू आहे. देखना आराम से।